टक्के त्यांची मागणी आहे, ज्या भागामध्ये अजून अतिवृष्टीची मदत मिळाली नाही त्या भागामध्ये मदत पोहोचली पाहिजे। आणि बऱ्यापैकी आता पंचनाम्याचं काम पूर्ण झालेलं आहे। आता नवीन परत जी अतिवृष्टी झाली आणि त्या भागामधलं काम आता नवीन जिथं झालं ते काम तेवढं फक्त पंचनाम्याचं नुकसान भरपाईचं काम राहिलेलं आहे, तेही काम युद्ध पातळीवर सुरू आहे। त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ज्यांचं या अतिवृष्टीमुळे आणि नुकसान झाले त्या सर्वांना लवकरात लवकर भरपाई दिली जाईल। आणि आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री महोदयांनी पण मागच्या आठवड्यामध्ये मागच्या मीटिंगला पण पैसे आपले 11,000 कोटी रुपये स्वतःच्या त्यांनी ते पण जाहीर केलेले आहेत। तर मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना एवढं सांगतो की कुठल्याही ज्यांचे नुकसान भरपाई पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या सर्वांचं नुकसान भरपाईचे पंचनाम्याचं काम जवळजवळ संपत आलेलं आहे, आता काम जवळजवळ संपलेलं आहे। त्या बाबतीमध्ये ताबडतोब त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल। माती वाहून गेलेले ते सुद्धा आपण त्याचा पण समावेश केलेला आहे। त्यामुळे कुठलंही अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालं, अतिवृष्टीमुळे माती वाहून गेलेली असेल, पशुधन वाहून गेलेलं असेल किंवा पिकांचं नुकसान झालेलं असेल, फळबागाचं नुकसान झालेलं, जे काही बारीक शेतामध्ये जे घर आहे त्या घरामध्ये पाणी गेलेलं असेल किंवा घर मोडकळीस आलं असेल, जे नुकसान झाले राज्य सरकारच्या वतीनं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांनी जे या राज्यातील माझ्या शेतकरी बांधवांना जे आश्वासित केले ते संपूर्ण त्यांना जे आश्वासित केलेली संपूर्ण रक्कम ही माझ्या शेतकऱ्यांना बांधवांना येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये संपूर्ण रक्कम दिली जाईल। उद्धव ठाकरे 4 दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत, शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत, मदत मिळाली नाही का या संदर्भात माहिती घेणार आहात। शेवटी प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे माहिती विचारणं, माहिती घेणं, त्याबद्दल आपल्याला त्याबद्दल काय म्हणायचे काही कारण नाही। आपल्याला दौरा तर रिपोर्ट तर आमच्याकडे सगळे पंचनाम्याचे सगळेच नुकसान भरपाईचे पंचनामे त्यात जिल्ह्यातले पालकमंत्री तिथं आता जे नुकसानचे 4-2 जिल्ह्यामध्ये जास्त झालं ते पालकमंत्री तिथे जाऊन आलेले आहेत आणि नुकसान भरपाईची जवळ माहिती आमच्याकडे सगळे आलेले आहे आणि पंचनाम्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे आणि त्याची लवकरच त्याची माहिती घेऊन त्या बाबतीमध्ये शासनाच्या वतीने मदत केली जाईल। पुणे जिल्ह्यात एक सध्या प्रामुख्याने प्रश्न जाणवतो तो बिबट्यांचा, खरं तर वन विभागाचा विषय असला तरी अनेक वेळा या बिबट्यांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। अनेक ठिकाणी या बाबतीमध्ये आमचे वनमंत्री गणेश नाईक साहेब स्वतः त्यामध्ये लक्ष घालून आहेत। वळसे पाटील असतील, ह्या सर्वांनीच मागच्या 8-10 दिवसापूर्वी अजितदादा पवार साहेब यांनी एकत्र बैठक झालीत आणि या बाबतीमध्ये काय उपाययोजना केल्या पाहिजे किंवा काय कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये त्यांच्या सगळ्या तिथल्या लोकप्रतिनिधी घेऊन चर्चा झालेली आहे। आणि निश्चित प्रकारे पुणे जिल्ह्यात असू द्या किंवा महाराष्ट्रात असू द्या या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय हा कायद्याच्या सुचनेत बसून घेतला जाईल। जून महिना सांगितलेला आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांना म्हणणं आहे की कधीपती देखील आहे घ्यायचे आणि त्यानंतर अनेक काम आहे, त्यासाठी कर्जमाफी कुठेतरी लवकरात लवकर आहे ती करणं। शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे, परंतु कुठल्याही आपल्या सगळ्यांना माहिती आहे जी कमिटी आपण जी नेमलेली त्या कमिटीचा अहवाल हा आपल्याला साधारणतः मला वाटतं एप्रिल महिन्यामध्ये तो आपण त्यांना एप्रिल महिन्याचा एक पहिला आठवडा दिलेला आहे। साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये आठवड्यामध्ये त्या कमिटीचा अहवाल आल्यानंतर ते सगळे निकष वगैरे बघून आणि 30 जूनपूर्वी ह्या शेतकऱ्याला निश्चित प्रकारे हे कर्जमाफी दिली जाईल। प्रशांत परोळे जे काँग्रेसचे खासदार आहेत त्यांना थेट पंतप्रधानांना उडवून देण्याची घोषणा केली, त्यांचं असं म्हणणं आहे की 50,000 हेक्टर सध्या देता 1 लाख रुपये तुम्ही द्यायला पाहिजे। तर कोण काय म्हणतंय किंवा कोण कोणाला काय म्हणतंय त्यात अर्थ नाही आहे, परंतु निश्चित प्रकारे ह्या निसर्गाच्या संकट शेवटी हे संकट निसर्गाचं एका कोणा वैयक्तिक कोणाच्या ह्याच्यामुळे माणसं हे पडलेलं नाही, हे शेवटी निसर्गाचं संकट आहे, आपल्याला सामोरं हे जावंच लागेल। आणि ह्याचा निश्चित प्रकारे कोणी राजकारण माझी सर्वांना विनंती की ह्यात कोणी राजकारण न करता माझ्या शेतकरी बांधव जो अतिवृष्टीमुळं किंवा आज ज्या अडचणीमुळं तो उद्ध्वस्त झालेला त्या उद्ध्वस्त शेतकऱ्याला आपण उभा करणं हे आपलं पहिलं कर्तव्य। कोण काय बोलतंय, कोण काय धमकी देतंय, कोण काय पाठीमागे चर्चा करतंय या बाबतीमध्ये मला त्यांना विनंती की या बाबतीमध्ये कृपा करून राजकारण कुणीच करू नये। शेतकऱ्यांना विश्वासन केलं, द्राक्ष बागायतदार शेतकरी आहेत, सकाळपासून ही बातमी समोर आली आहे, द्राक्ष उत्पादकांच्या बाबतीत काय करताय तुम्ही? अवकाळीनं पुन्हा एकदा नाही, द्राक्ष उत्पादकच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे खूप मोठं नुकसान आहे आणि काय होतं की छाटणी केल्यानंतर काही ठिकाणी घड आले, पण घड आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की खाली पाऊस जास्त असल्यामुळं ते घड जिरण्याचं प्रमाण हे जादा आहे किंवा घड जिरतायत, तर द्राक्षाचं पीक हे मोठ्या प्रमाणात जाते। या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या बाबतीत त्यांच्या ही सगळी जी अडचण आहे शेतकऱ्यांची ती त्यांच्या कानावरती घालून
निश्चित प्रकारे माझ्या शेतकरी बांधवाला कशी मदत करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे करू. आढावा बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये काही आमदारांनी घटक पक्षाच्या पालकमंत्र्यांवरती नाराजी व्यक्त केली आहे असं कळतंय. या बाबतीत मला काहीच माहीत नाही ताई. मी ह्या बाबतीत आता माझे अजून हे संपर्क मंत्री माझी गुरुवार शुक्रवारी बैठक आहे त्यावेळेस मला हे समजेल. पण निश्चित प्रकारे शेवटी प्रत्येकाला आमदाराला वाटतं माझ्या मतदारसंघामध्ये कामं झाली पाहिजेत, मला निधी मिळाला पाहिजे. त्यांचं काय चुकीचं आमदारांचं नाही आहे, परंतु निश्चित प्रकारे शेवटी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून निश्चित प्रकारे सर्वांचं समाधान कसं होईल आणि सर्वांना समान निधी कसा मिळेल यासाठी ते सगळे प्रयत्न करतील. वंदे मातरम संदर्भात राज्य सरकारने जी आर काढला होता. 7 नोव्हेंबरपर्यंत वंदे मातरम हे गायलं गेलं पाहिजे असा आदेश होता. मात्र काही शाळांना आदेश मिळाला नाहीये. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये काही उर्दू शाळांमध्ये वंदे मातरम गीत गायलं जात आहे, कुठे गायलं जात नाही. कसं आता मला याची माहिती नाही आहे या बाबतीमध्ये, पण निश्चित प्रकारे माहिती घेऊन आपल्याला मी सांगेल.